टाटा. विचार करत असाल केस धुवून एवढा लेट काय करत आहे. बिकॉज आज मी घेतली आहे सुट्टी कॉलेजला. बिकॉज माय पीरियड्स आर जस्ट ऑन देअर काय म्हणतात त्याला फ्लड आलेला आहे मला. तर तिकडे जास्त त्रास होत आहे. म्हटलं थोडंसं रेस्ट करू आणि बाकीचे कॉलेजचे पण कामं राहिले आहे. सो आज मी फुल प्रिन्सेस ट्रीटमेंटमध्ये जगणार आहे. बिकॉज आजीनी बनवले आहे यमी यमी मिसळ पाव. ते तुमच्याबरोबर मी एक साथ खाणार. मग त्याच्यासाठी मग आपण रेडी होऊया नंतर कॉलेजला जायला. मग कॉलेजची सगळी कामं करून आपण आज जाणार आहोत गणपती बघायला. टान टाडा टाडा. आणि मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. डोंट वरी गाईज. चला मग आता भेटूया नाश्त्याला. लुक टू द यमी प्लेट. मिसळ, चिवडा, तो पण सांडला. वाव नाईस वर्क. पाव, चहा आणि इथे कांदा. लेट्स वेलकम टू माय चॅनल. गेट रेडी विथ मी झालेला आहे. आणि जसं की तुम्ही सकाळी पाहिला की मी खूप ठुसून खाल्लेली आहे मिसळ पाव. आणि मी आता माझ्या मायग्रेशनची जी काय प्रोसिजर आहे त्यासाठी मला परत माझ्या माहेरी जावं लागणार आहे. सगळं काम आटपून, कारण मला तिथे लिव्हिंग सर्टिफिकेट हवे आहेत. आय वॉन्ट टू लिव्ह दॅट युनिव्हर्सिटी, दॅट कॉलेज अँड दॅट स्टफ ऑल्सो बिहाइंड. कारण की गव्हर्नमेंटचे कामं कधी पण ढिल्यागतच असतात. हे मला तुम्ही सांगण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे. कारण की आय एम अ गव्हर्नमेंट कॉलेज की स्टुडंट जिनी ICC साठी रगडली आहे. एक सर्टिफिकेट साठी इथून आम्ही नाशिकला गेलो, जिथं आमचं कॉन्व्होकेशनने आम्हाला असं दूर पर्यंत पण कुठे थांबवलेलं नव्हतं. बट स्टील वी हॅव टू गो. कारण की आम्हाला आहे भूक कशाची? गव्हर्नमेंट जॉबची. कारण की आम्हाला प्रायव्हेट जॉब मध्ये तेवढी सॅलरी कोणी देत नाही. त्याच्यासाठी आता खूप मोठी हिस्ट्री आहे. बट ते न सांगता मी पुढे वळेल आणि आपण आता जाऊयात माझ्या सो कॉल्ड माहेरला. तिथनं माझं LC घेऊन जायचं आहे माहेरच्या हेडला, म्हणजे सासूबाईंकडे नाही, आईकडे. सासूबाई, ओ माय गॉड शिट. सो लेट्स गो टू माय कॉलेज. अपडेट आम्ही नाही गेलो बघायला गणपती, कारण की कुठेच गणपतीचे स्टॉल नव्हते. मग आम्ही खायला आलोय नाश्ता. आमचा